नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओत. तर मित्रांनो, आज चाललो आहे काजूच्या बागेत आणि आता इकडे ना शेतीची कामं पण चालू झाले, तर तुम्हाला दाखवतो. आणि हा आपला फणस आहे घराच्या बाजूलाच. या इकडे आपलं घर आहे आणि या साईडला आहे बघा, हा काफा फणस किती धरला आहे बघा. म्हणजे मेमध्ये ना भरपूर फणस खायला भेटतील आपल्याला. हे बघा कशा लटकत आहेत बघा. ते चला आता आपण जाऊया काजूच्या बागेत. तर ते इकडे ना शेतीची कामं पण चालू झाली आहेत, ते दाखवतो तुम्हाला जरा. आता कशी भाजावळ वगैरे चालू झाली आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला कशी भाजावळ करतात ते. आणि हा बघा, हा इकडे आहे प्रतीक बसलाय मोबाईलवरती टाइमपास करत. प्रतीक, ते टाळा घेऊन जा, तिथं आग लागली तर काय करणार. आणि हे बघा इकडे ना भाजावळ चालू आहे. आता शेतीची कामं चालू झाली आहेत. कोकणी भाजावळ. कुठली? कोकणी भाजावळ. कोकणी भाजावळ. हा इकडे वाघुताते आहे. आणि हे बघा वाघुतात्यांना आग लावून दिलं नाही, आता ही पूर्ण मळी आहे ना जळून जाईल. म्हणजे शेतीची कामं चालू झाली. हे बघा, कारण पहिली लोक ना सकाळी 5 वाजता हे करायचे आणि आताची माणसं आळशी झाली आहेत ना दादा, है ना. पहिली 5 वाजता लावायचे की नाही. हे बघा इथं ही माती खणली आहे, माती पूर्ण माती लावलेली आहे इकडे. हे बघा हे सर्व पातेर आहे, पातेऱ्यावरती माती लावली आहे आणि आता आग लावलेली आहे. आता ही मळी पूर्ण जळून जाईल. हे बघा, हे आता अशी जळेल. तर मित्रांनो बघा, हा किती धूर झाला आहे बघा, धूरच धूर. भाजावळची कामं चालू आहेत त्याच्यामुळे धूर पूर्ण आता बघा कसा दिसतंय बघा. आणि हे आपलं घर आहे इकडे या साईडला. तर चला आता आपण जाऊया काजूच्या बागेत. काजूच्या बागेत जाताना पहिला आपल्याला लागतं काळा आंबा. ते काळा आंबा पण दाखवतो तुम्हाला. गावच्या वाटा बघा कशा आहेत, या वाटेतून असं जावं लागतं. बघा हे आपलं घर आहे. आता इथं आग पेटवली आहे त्याच्यामुळे पूर्ण धूर झालं आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे काळ्या आंब्याजवळ. हा आपला काळा आंबा आहे. आंबा ना याचा काळा असतो. हे बघा, तुम्हाला आता दिसेल की नाही काय माहीत नाही. हे बघा हे आंबे दिसत आहेत तुम्हाला. हे बघा, हा आंबा आहे ना काळा आहे, त्याच्यामुळे त्याला नाव दिलं काळा आंबा. तर हा आपला काळा आंबा. हा बघा, त्याचे आंबेच काळे असतात. आता सर्वांनी ना शिमगा होता ना, त्याच्यामुळे ना सर्वांनी काढून घेऊन गेलेत. आता मला वाटतं हे बघा आहेत तरी बऱ्यापैकी आहेत आंबे. चांगला आहे, यावर्षी धरला आहे. आणि हा आंबा आहे ना जबरदस्त आहे. टेस्ट आहे ती ना एकदम खतरनाक, म्हणजे एवढी गोड आहे ना, मस्त आहे. त्याच्यामुळे ना ह्या आंब्याला ना कोण सोडत नाही. गावी आले ना तर सर्व काढून घेऊन जातात. जे आहेत नाहीत ना ते सर्व काढून घेऊन जातात. चला तुम्हाला दाखवला काळा आंबा आपला. आणि आता आपण चाललो आहे रानात आपल्या बागेत. ते बघा इकडे ना माकड आहेत बघा, या साईडला माकड आहेत. ते ही पण आपली काजूची बाग आहे, छोटीशी आहे. त्याच्यावरती ना तिकडे पण आपल्याला जायचं आहे. ते वांदर बघा, वांदर म्हणजे आम्ही वांदर बोलतो, माकड बोलतात सर्वजण, माकड बोलतात, आम्ही वांदर बोलतो. ते बघा ते जांभीत वरती आहे, जांभीवरती बसलेत. चला आपण तिकडे नंतर जाऊ. हे बघा हे कसे इकडे गोवऱ्या वगैरे ठेवल्यात शेणाच्या गोवऱ्या. इकडे वरंडी वगैरे आहेत. ही भाताची वरंड आहे आणि ही गवताची. बघा ह्या वरंडी आहेत. हे माच गारून ठेवलं आहे, माच गावच्या पद्धतीत बोलतात माच. तर चला जाऊया फटाफट. आपल्याला पण अजून कमसे नाही म्हटलं तरी 10-15 मिनटं चालायचं आहे. हा आपला हे कलमाचं झाड होतं, गेल्या वर्षी ना हे पडलं आहे. हे बघा
आहे ना आम्ही थोडंफार ना याच्यावरती याला खूप म्हणजे लांबपर्यंत होता. तर हे झाड आहे ना गेल्या वर्षी पडलं आहे. आम्ही ना थोडंफार तोडलं याला, कारण हा कसा रस्त्यातच येतो. इथून जाताना रस्ता आहे ना वरती, तर पूर्ण ना ते फांदे वगैरे तोडून टाकलेत आम्ही, कारण खूप मोठं होतं. तर आता थोडं आता मे महिन्यात आलो ना तर थोडंफार तोडायचं, म्हणजे हा रस्ता क्लिअर होऊन जाईल. पण खूप मोठं हे कलमाचं झाड होतं. एवढं मोठं कलम होतं बघा, खूप मोठं होतं कलमाचं झाड होतं. आणि आंबे पण चांगले धरायचे. हे बघा इकडून अजून रस्ता क्लिअर नाही आहे. चला आपल्याला पण फटाफट जायचं आहे, उन्हाच्या आधी यायचं आहे. काजू वगैरे घेऊन जेवढे भेटतील तेवढे घेऊन येऊया आपण. आणि हे आपले गावचे रस्ते बघा, हे बघा हे असे मध्ये मध्ये झाडं पडलेली असतात. तर आपल्याला अशा रस्त्यातून जायचं आहे. आणि एकटाच आहे मी, त्याच्यामुळे काय माहिती आहे, जास्त ऊन झालं तर लेट होईल भरपूर. ते आपण फटाफट जाऊ आणि फटाफट जाऊन येऊ. आणि आहे ना आत्ता हा मार्च महिना आहे. मार्च महिन्यात ना म्हणजे विदाऊट पंखा लावून तुम्ही झोपू शकता गावी. आणि कारण अक्षरशः मी चादर वगैरे घेऊन झोपतो आहे, पंखा लावायची पण गरज नाही आहे, एवढी थंडी आहे अजून पण. आणि आता वाजलेत 9 वाजले तरी पण एकदम थंड वातावरण आहे, गरमी बिलकुल नाही आहे. चला आता आपण रस्त्यावरती पोचलो. हा आपल्या वाडीत जातो रस्ता, आणि हा आता आपण रस्त्याने जाऊया. रस्त्याने जायचं आपल्याला आता. अशी घाटी चढताना ना दम लागतो. हा रस्ता पकडून सरळ सरळ जायचं आपल्याला. हे बघा पूर्ण जंगल आहे, जंगल. आणि आपल्याला ना त्या साईडला जायचं आहे, पण हा रस्ता ना पूर्ण फिरून जायचं आहे, आणि इकडून जाऊ शकत नाही, पूर्ण जंगल आहे. मी पण दमलो आहे चालून, बाप रे बाप. आणि आता ना प्रत्येकजण ना आपल्या काजूच्या बागेत असतो, कोण नाही कोण असतोच, कारण काजू लागलेले आहेत ना, त्यामुळे ना कोण नाही कोण असतं. हे बघा हे इकडे कलमांची बाग आहे, तर कोण नाही कोण काजूच असतं. कोणाच्या भरपूर जणांच्या काजू आहेत, तर आजूबाजूला असणार कोण नाही कोण. तर चला मित्रांनो आपण जाऊया फटाफट, थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण पोहोचलो आहे फायनली. हे बघा ही आपली तटकी आहे, तटकीला लावला लॉक. हे बघा हा इथे लॉक आहे, हा लॉक आहे. लॉक खोलून आपल्याला बागेत जायचं. ही आपली बाग आहे, आणि या साईडला पण वरती पण आहे. हे जे दिसतंय ना या साईडला पण आपली काजूची झाडं इथून पूर्ण वरती आहे, म्हणजे चढण आहे पूर्ण. पण बघूया आता आपण पहिला इथे आता इकडे जाऊया पहिला. आता इकडे बघूया काय भेटत आहेत, काय काजू वगैरे. चला तर आज जाऊन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे. हे बघा यावर्षी ना बऱ्यापैकी ना मोहर आहे ना काळा झाला आहे. हे बघा काळा पडला आहे. आणि या साईडला आपली गडकी आहे, ती गडकी घेऊया आपण. आणि आता आपल्याला जेवढ्या भेटतील काजू ते काढूया. हे बघा ह्या ओल्या काजू आहेत, हे बघा या साईडला पण आहे, बऱ्यापैकी आहेत तशा या साईडला. आणि जास्त काही मोठी झाडं नाहीत, आपल्या
5-6 फूट असतील, काही 7-8 फूट आहेत. अशी झाडं आहेत हे बघा पूर्ण. या साईडला पण लागलेत हे बघा, इकडे लागलेत हे बघा. तर चला आपण फटाफट काढूया आणि जाऊया उन्हाच्या आधी घरी. हे बघा हे काजू आहेत, तेव्हा वरती वांदर आहेत, माकड. आपण फटाफट काढूया जेवढ्या भेटत आहेत तेवढ्या. या साईडला पण आहे. चला फटाफट काढून घेऊया आणि जाऊया आपण. हे बघा असे एकदम हातालाच काजू आहे ते बघा. या साईडला पण आहे, या साईडला पण आहे. अशा ओल्या काजू पण आहेत, त्या पण काढूया आपण. तर मित्रांनो हे बघा, मी वरती चढलो आहे काजूच्या झाडावरती. बघा काजू काढायला असे वरती चढायला लागते. फांदी वगैरे तुटली ना तर खालती पडेन, त्याची पण भीती आहे. हे बघा दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हे बघा काजूच्या झाडावरती चढलो आहे, वरती एकदम वरती आहे. त्यामुळे ते फांदी वगैरे तुटायची भीती आहे आणि पडलो तर खालती. म्हणून इथं उचलायला पण नाही इथे, कारण एकटाच आहे मी. ते बघा हे बघा, हे अशा काजू काढायचे आपल्याला. वरती एकदम इकडे पिक्की आहे, ते पूर्ण आपली झाडं आहेत, काजूची झाडं. मोठी बाग आहे आपली. आणि या साईडला वरती आहे ना, तिकडे पण आहे. मित्रांनो काजू काढल्यात थोड्याफार, तर खूप ताण लागली. आणि काय माहिती आईने पाण्याची बॉटल दिली. मी आणत नव्हतं पाणी, पण आई बोलली घेऊन जा म्हणून. तर जरा पाणी पितो आणि पुन्हा चालू करतो काजू काढायला. कारण बरं झालं आईने पाणी दिलं, नाही तर इथे पाण्याची सोय पण नाही आहे, पुन्हा घरी जावं लागलं असतं. तर मित्रांनो पाणी वगैरे पिऊन झालं. आता पुन्हा एकदा सुरुवात केली आहे काजू काढायला. ही आपली ही गडकी आहे, गडकीच्या साहाय्याने आपण काजू काढायचे. बघा त्या साईडला आहे बघा. एवढ्या काढल्यात. हे बघा ह्या अशा आहेत, जवळच आहेत, ह्या अशा काढायच्या आहेत. अशा शोधावं लागतात. पण आता कसं सीझन थोडा संपायला आला आहे, त्याच्यामुळे पूर्ण काजूभोवती ना राऊंड मारावा लागतो. कुठे काय काय ना पानामध्ये लपलेले असतात ना, त्याच्यामध्ये शोधायला लागतात थोड्या. चला तर आपण फटाफट काढून घेऊया, थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. या साईडला ना हा पातेर आहे, झाडाची पानं पडलेली आहेत ना, त्याच्यातून ना पूर्ण ते साफ करून शोधून काढावं लागतील ते. हे बघा या साईडला ना पातेर आहे, त्याच्यात पण हा जर पातेरा साईडला केला ना पूर्ण, ते भरपूर मिळतील. कारण त्याच्या खालती लपलेले असतात, कारण ते वरून पडतात ना, तर याच्या खालती असं हे बघा ही बोंड दिसतात ना, तर तसे हे बघा असे असतात. हे बघा असे शोधावं लागतात. आणि हा जर पातेरा पूर्ण काढला ना तर भरपूर भेटतील अजून.
हे बघा या साईडला बघा. बघा इथे काय हे बघा असं. आणि या साईडला बघा ही काजू आहे ना, हे बघा माकडाने ना, माकड वगैरे खाऊन टाकतात. ते बघा कशी फोडली आहे तिला. असं हे पूर्ण ना हा पातेर आहे. आणि हे जे दिसतंय ना मित्रांनो, हे पूर्ण ना साफ केलेलं आहे. हे पावसाळा झाला ना की पूर्ण हे पूर्ण आहे ना रान वाढतं. एवढं आपल्या हाईटपेक्षा एवढं मोठं वाढतं. ते साफ करण्यासाठी पण यावं लागतं. या अशाच काजू मिळत नाही, त्याच्यासाठी पण मेहनत आहे. 3-4 महिने मेहनत करावं लागते. त्याच्यानंतर या अशा काजू आपल्याला मिळतात. कारण मेहनत खूप आहे. आता ही साफसफाई दिसते, हे बघा या साईडला तुम्ही बघाल ना, पूर्ण हे रान साफ केलेलं आहे. आता हे पूर्ण जंगल असतं. पाऊस झाला ना की गवत वगैरे सुकलं की आपल्याला ती मेहनत करण्यासाठी यावं लागतं. त्याच्यानंतर ही मग मेहनतीचं फळ मिळतं आपल्याला. तर मित्रांनो निघालो आता. काजू वगैरे काढून झाला, गेटला लॉक वगैरे लावलं. लॉक वगैरे लावून आता निघालो घरी जायला. तर बऱ्यापैकी काढल्यात काजू. घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती काढल्यात त्या. चला मित्रांनो चाललो घरी. आता दुपारचे वाजलेत 11:30 वाजलेत आणि ऊन पण खूप झालं आहे. ऊन पण खूप आहे. एवढ्या जंगलातून जायचं आहे. एकटाच आहे मी पण, कोण सोबत नाही आहेत. खालच्या साईडला माणसं आहेत, आपापली कामं करत आहेत प्रत्येकजण. तर चला मित्रांनो जातो घरी आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो अर्ध्या रस्त्यात येऊन पोचलो. तर थोडंसं पाणी आहे ते जरा पितो आणि जरा 5 मिनटं बसतो, कारण चालून चालून हालत खराब झाली. तर 5 मिनटं बसतो जरा. एवढ्या जंगलात राहायचं म्हणजे लेटपर्यंत खूप भीती असते, कारण इथे रानडुक्कर वगैरे असतात. वाघ पण आहे इकडे. आणि आपला देवीचा वाघ चांगला आहे, माणसांना काय करत नाही शक्यतो. अजूनपर्यंत असं घडलं नाही आहे की काय असं झालेलं. त्यामुळे आपली देवी चंडिका देवी आहे ना, ती वाघावरती बसलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला ती वाघाची तशी भीती नाही आहे. पण वाघ समोर आलं तर भीती वाटतेच कोणाला पण. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना इथेच एंड करतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशाच व्हिडिओ बघायला मिळतील. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला टाटा बाय बाय. तर हे बघा, हे आज आपण एवढ्या काजू घेऊन आलेत. सुक्या आणि ओल्या मिक्स आहेत आणि ही काजूची बोंड आहेत. जरा खायला मस्त वाटतात.